Hello students, today we'll discuss the next part of solid state. In last part we have discussed S calculations involving unit cell dimensions. Also we have discussed some problems based on it. Now we'll continue with the same point. Okay, also we'll discuss some questions based on it. We'll start with the question number 75. बाळांनो वॉल्यूम सोबत घेऊन बसा. वॉल्यूम मधले क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय. ठीक है. Yes, take down the question number 75. The density of potassium bromide crystal is 2.75 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. ठीक आहे. काय गिवन आहे? डेन्सिटी किती आहे? 2.75 इंटू ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. पुढं काय? अँड द लेंथ ऑफ एच लेंथ गिवन आहे. किती आहे? 654 पिकोमीटर इज इक्वल टू सेंटीमीटरमध्ये घ्यायचं 654 इंटू 10 to the power -10 सेंटीमीटर. ओके. येस, इथं डेन्सिटी बघा सेंटीमीटरमध्ये आहे. सो लेंथसुद्धा कशामध्ये असली पाहिजे? सेंटीमीटरमध्ये. पुढं द युनिट सेल ऑफ KBR इज वन ऑफ द 3 टाइप ऑफ क्यूबिक युनिट सेट्स. ठीक आहे ना. ओके, कुठलाही एक असू शकतो. हाऊ मेनी ऑफ द फॉर्म्युला युनिट्स फाइंड आउट करायचे म्हणजे झेड फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. करेक्ट. KBRचं मोलार मास किती असेल? मोलार मास ऑफ KBR इज इक्वल टू पोटॅशियम 39 प्लस ब्रोमीन. ठीक आहे. ब्रोमीन 80 119. करेक्ट ना. ठीक आहे. मग काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? हाऊ मेनी फॉर्म्युला युनिट्स म्हणजे झेड फाइंड आउट करायचं आहे. सो डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट एन ए. कन्वर्ट करा. Z इज इक्वल टू वॉट? D इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय वॉट? मास, मोलार मास इज इक्वल टू डेन्सिटी गिवन आहे. करू शकता आता कॅल्क्युलेशन. ठेवा व्हॅल्यूज 2.75 इंटू ए क्यूब किती आहे? 654 इंटू 10 to the power -10 होल क्यूब इंटू 6.022 इंटू 10 to the power 23 डिवायडेड बाय ओके मोलार मास 119. ठीक आहे ना. ओके, त्याचा आन्सर येतं आहे अप्रॉक्सिमेटली 3.89 मीन्स इट इज अप्रॉक्सिमेटली 4. ठीक आहे ना. ओके, सो ऑप्शन इज वॉट? सी. समजलं बाळांनो हे? येस. पुढं घ्या आता. प्रॉब्लेम नंबर 76. ओके. द युनिट सेल लेंथ ऑफ NaCl काय असतो? FCC नोन आहे तुम्हाला. इज ऑब्झर्व टू बी 0.5627 नॅनोमीटर बाय एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीज. ठीक आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटल दिलेलं आहे तुम्हाला हे. बघूया कॅल्क्युलेट करून आपण. एक्सपेरिमेंटली ओके काय दिलेली? एज लेंथ दिलेली ना. ओके, युनिट सेल लेंथ म्हणलं आहे. नॅनोमीटर बाय एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीज. The measured density of NaCl is 2.164 gram per cubic centimeter. Calculate the percentage of missing Na plus and Cl minus ions. आता Na plus आणि Cl minus येस फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला Z फाइंड आउट करावं लागेल. बरोबर आहे ना. ओके. येस. मग डेन्सिटी जर डिफरंट असेल, कॅल्क्युलेटेड डेन्सिटी आणि ऑब्झर्व डेन्सिटी ह्या केसमध्ये डिफरंट असते. लक्षात येते? ठीक आहे. जर तुम्ही Z फाइंड आउट केलं ना तुम्हाला मिसिंग स्पेस पण मिळून जातो. ओके. तर डेन्सिटी तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. थेरॉटिकल डेन्सिटी ही ऑब्झर्व डेन्सिटी आहे. ही जी डेन्सिटी गिवन आहे ती ऑब्झर्वड आहे. थेरॉटिकल डेन्सिटी तुम्ही फाइंड आउट करू शकताय बाय युझिंग दीज व्हॅल्यूज. ठीक आहे. आपण डायरेक्ट झेडकडे जाऊया. ओके. येस. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे? झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट? NA. करेक्ट. सो झेड इज इक्वल टू वॉट? डेन्सिटी into a cube into what? Na divided by m. Correct. So density किती आहे? given density observed 2.164. correct into a ची व्हॅल्यू ए नॅनोमीटरमध्ये आहे ना. a इज इक्वल टू 0.5627 नॅनोमीटर. सेंटीमीटरमध्ये करा. 5627 इंटू 10 to the power -7 सेंटीमीटर. ठेवा इथं 0.5627 इंटू 10 to the power -7 ओके सेंटीमीटर इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 to the power 23 डिवायडेड बाय वॉट? एम. NaClसाठी ओके एम किती असतो? 58.5.
करेक्ट. ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करा. दॅट कॅल्क्युलेशन कम्स आउट टू बी 3.969 अप्रॉक्सिमेटली. येते का लक्षात? झेडची व्हॅल्यू आहे. ओके, आता मला सांगा इथं जो काय जी काय व्हॅल्यू आहे बरोबर आहे ना. ओके, एफ सी सीसाठी झेड इज इक्वल टू 4 आहे. फॉर एफ सी सी झेड इज इक्वल टू वॉट? 4. करेक्ट. मग 4 असला पाहिजे ना. मग ही व्हॅल्यू किती आली तुम्हाला मागं सांगितलं मी, ठीक आहे ना. येस, ही व्हॅल्यू किती आली? 3.969 आली. मायनस करा त्याच्यामधनं. 4 मायनस 3.969. कारण ही व्हॅल्यू जर तुम्ही मायनस केला ओके तर तुम्हाला एम्प्टी स्पेस मिळेल 0.031. ठीक आहे ना. एक फ्रॅक्शन आहे कशामध्ये? 4 पार्टिकल्समध्ये. ओके येस, त्या युनिट सेलमध्ये 4 पार्टिकल्स आहेत ना, त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे 0.031. पर्सेंटेज फाइंड आउट करूया. पर्सेंटेज कसं फाइंड आउट कराल? पर्सेंटेज ठीक आहे ऑफ मिसिंग ऑफ Na प्लस अँड Cl मायनस इज इक्वल टू काय कराल? हा जो ओके येस स्पेस मिळालेला दॅट इज 0.031 कितीमध्ये आहे? 4साठी आहे. इंटू काय कराल? 100. समजलं का? हे कसं आलं? लक्षात आलं ना तुमच्या? ठीक आहे. 4साठी किती आहे? 100 आहे. 4साठी ह्या 4साठी 100 तर काय? येस 0.031साठी किती? हे असं करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, म्हणजे किती येतं? 0.031 इंटू 100 डिवायडेड बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं दॅट इज युनिटरी मेथड. समजलं हे? ठीक आहे. येस, करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. दॅट व्हॅल्यू इज अप्रॉक्सिमेटली ओके इज 0.775%. समजलं बघा ना कसं कॅल्क्युलेट करायचं? ठीक आहे. सो ऑप्शन इज वॉट? सी. ओके ठीक आहे. 77. आता 77 जो आहे ना ओके आय थिंक तो रॉंगली कॅल्क्युलेट केलेला आहे. कारण CSBr जो आहे ना CSBr टाईप ऑफ क्रिस्टल. ठीक आहे. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल जरी दिलं असेल ना CSBr जो आहे ना ओके तिथं पार्टिकल्स किती असतात? 1 असतात. 1 पार्टिकल. मग हे कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. ओके, पण तुम्हाला रॉंगली कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. ओके, तुम्ही 1 पार्टिकल घेऊन कन्सिडर करून जायचं आहे. ठीक आहे. डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. CSClचं जसं फाइंड आउट केलं ना सेम वे ना CSBr फाइंड आउट करायचा. पुढे जाऊया आपण आता. 78. ओके 78 काय सांगतो बघा. सोडियम हॅज BCC स्ट्रक्चर. ठीक आहे. आता सोडियम सिंगल आयटम आहे त्याच्यामुळे काय पार्टिकल झेड इज इक्वल टू काय असणार आहे? इथं 2 असणार आहे. विथ नियरेस्ट नेबर डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे D गिवन आहे. हा D आहे. D म्हणजेच काय? 2R. लक्षात ठेवा. पिकोमीटर. कॅल्क्युलेट दी इट्स डेन्सिटी. ठीक आहे. डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. करेक्ट ना. ठीक आहे. बघूया आपण कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, गिवन काय आहे? डिस्टन्स किती आहे? 365.9 पिकोमीटर इज इक्वल टू ओके त्यालाच काय करतो आपण? 2R घेतो. करेक्ट आहे. ठीक आहे. मग BCC स्ट्रक्चर दिले ना. फॉर BCC R इज इक्वल टू काय असतं? R इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4 इंटू A. करेक्ट. इथला ओके एक 2 इथे घेऊन जा. काय होतं? 2R इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 इंटू A. ओके, मग आता मला सांगा तुम्हाला डेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी A रिक्वायर्ड आहे. R रिक्वायर्ड आहे का? नाही. मग A फाइंड आउट करू शकताय तुम्ही. A इज इक्वल टू काय कराल? येस 2ला इकडे घेऊन जा. किती होईल? 4R होईल ना. ओके, किंवा असं करू शकताय तुम्ही 2 डिवायडेड बाय √3 ओके इंटू 2R. करेक्ट. 2Rला ॲज इट इज ठेवूया आपण. ओके इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3ची व्हॅल्यू असते 1.73 इंटू 2R म्हणजेच काय आहे? दिस डिस्टन्स दॅट इज 365.9. करेक्ट. येस, करा कॅल्क्युलेशन. Aची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला इथं
ओके, दैट कम्स आउट टू बी 422.5 पिकोमीटर. ठीक आहे ना. ओके, करा कॅल्क्युलेशन, व्हिडिओ पॉज करा आणि कॅल्क्युलेशन करा फास्ट. ठीक आहे. येस, आपल्याला एची व्हॅल्यू कशामध्ये लागणार आहे, सेंटीमीटरमध्ये. सो 422.5 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर एची व्हॅल्यू मिळाली. आता एच्या व्हॅल्यूवरनं तुम्ही काय कराल, डेफिनेटली ओके डेन्सिटी फाइंड आउट कराल. सो डेन्सिटी इज इक्वल टू वॉट, झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट, एन ए. ओके, येस, एम गिवन आहे ऑलरेडी तुम्हाला 23 आहे. करेक्ट, ठेवा व्हॅल्यूज. सो डेन्सिटी इज इक्वल टू झेड किती असणार आहे, 2 असणार आहे. बेसिस स्ट्रक्चर इंटू मास किती आहे, 23 डिवायडेड बाय ए फाइंड आउट केलं तुम्ही 422.5 इंटू 10⁻⁻10 क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23. क्लियर. ठीक आहे. याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 1.01 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. समजलं कसं कॅल्क्युलेट करायचं. सो ऑप्शन इज वॉट, बी. ठीक आहे, इझी प्रॉब्लेम होता. पुढे जाऊया आता. प्रॉब्लेम नंबर 79. द डेन्सिटी ऑफ एन आयोनिक कंपाऊंड, मोलार मास गिवन आहे. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे तसा. बघूया हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम नाउ. येस, डेन्सिटी गिवन आहे. किती आहे डेन्सिटी, 2.165 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे. एज लेंथ ऑफ युनिट सेल किती आहे, एज लेंथ 562 पिकोमीटर आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, एज लेंथ ऑफ युनिट सेल, त्याच्यानंतर क्लोजेस्ट डिस्टन्स डी फाइंड आउट करायचं आहे. कशामध्ये, ए प्लस बी मायनसमध्ये. क्लोजेस्ट डिस्टन्स डी फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर अँड नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल म्हणजे झेड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. येस, एक तर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आणि दुसरा काय, झेड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स आपण त्याला रो म्हणूया, कारण इथं पण डी लिहिलेलं आहे, इथं पण डी लिहिलेलं ना. ओके, डेन्सिटीला रो घेऊया मग आपण. सो डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू वॉट एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू वॉट एन ए. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केलं ना. ओके, ए काय कन्सिडर करावं लागेल, सेंटीमीटर. 562 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. बरोबर आहे ना, सेंटीमीटरमध्ये असलं पाहिजे का, डेन्सिटी यूज करतोय ना आपण, ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर, सॉरी. ओके, झेड फाइंड आउट करायचं आहे. झेड इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय वॉट, एम इज इक्वल टू, रो किती आहे, 2.165 इंटू 562 इंटू 10⁻⁻10 क्यूब इंटू वॉट एन ए 6.022 इंटू 10⁻23 divided by m is 58.5. ओके, ठीक आहे. दिस आन्सर कम्स आउट टू बी, येस, किती आलं पाहिजे बघूया. झेड इज इक्वल टू 4. ठीक आहे ना, झेडची व्हॅल्यू किती येते, 4 येते. चला, एक व्हॅल्यू मिळाली. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल मिळाला 4. म्हणजे आन्सर काय ह्या दोन्हीमध्ये असणार आहे, एक तर ए असेल किंवा काय सी असेल. तर दुसरा फाइंड आउट करायचं आपल्याला काय, एस डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, 2r असणार आहे. 4 म्हटलं की स्ट्रक्चर कुठलं मिळालं, FCC. करेक्ट. मग FCCसाठी r इज इक्वल टू काय आहे, r इज इक्वल टू a डिवायडेड बाय 2√2. करेक्ट. आणि तुम्हाला नोन आहे 2r इज इक्वल टू डिस्टन्स. मग इथं काय करू शकता, 2ला इथं घेऊ शकता, 2r इज इक्वल टू a डिवायडेड बाय √2 घेऊ शकताय. 2rलाच काय घ्याल, डिस्टन्स. कशामध्ये डिस्टन्स, a प्लस बी मायनसमध्ये डिस्टन्स आहे, इज इक्वल टू a डिवायडेड बाय √2. एची व्हॅल्यू नोन आहे, आपण फाइंड आउट केलं एची व्हॅल्यू, सॉरी गिवन आहे ना एची व्हॅल्यू पिकोमीटरमध्ये. आता हे आन्सर पिकोमीटरमध्ये आहेत म्हणून काय पिकोमीटरमध्ये ठेवा. 562
डिवायडेड बाय √2 म्हणजेच काय 1.414. बरोबर आहे का? ठीक आहे. इट्स व्हॅल्यू कम्स आउट टू बी 397 पिकोमीटर. ओके, सो आन्सर इज व्हॉट ए. क्लिअर? बघा क्वेश्चन नंबर 80 बघा. लिथियम बोरोहायड्राइड LiBH4 क्रिस्टलायझेस इन ए ऑर्थोरोम्बिक सिस्टीम. ऑर्थोरोम्बिक सिस्टीममध्ये क्रिस्टलाइज होतो विथ 4 मॉलिक्युल्स पर युनिट सेल. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 4 मॉलिक्युल्स. ओके, येस. कॉम्प्लिकेटेड वाटतं पण खूप सिम्पल आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, केअरफुली लक्ष द्या. गिवन काय आहे बघा, झेड किती आहे 4. ओके, देन द युनिट सेल डायमेन्शन्स ए बी आणि सी आता इक्वल आहेत का ए बी सी? नाही. ठीक आहे ना? ओके, ए बी सी आर नॉट इक्वल. ते काय डिफरंट आहेत. मग काय करावं लागेल, व्हॉल्यूम जे घेतो आपण ए क्यूब घेऊ शकत नाही आता, कारण ह्या केसमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू काय आहे सी आहे. त्याच्यामुळे इथं ए कन्सिडर करू शकत नाही तिन्हीसाठी. करेक्ट, ए बी सी डिफरंट घ्यावे लागतील तुम्हाला. व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू बी इंटू काय असेल इथं तर सी असेल. करेक्ट ना? ओके, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये दिलेलं आहे. अँगस्ट्रॉम युनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल तुम्हाला? येस, सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. येतं लक्षात? 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू किती असतं 10 टू द पॉवर मायनस 8 सेंटीमीटर. समजतंय का? ठीक आहे. येस, प्रत्येकाला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. मग व्ही इज इक्वल टू काय असणार आहे केसमध्ये? ओके, एची व्हॅल्यू दिलेली आहे, बीची व्हॅल्यू दिलेली आहे, सीची व्हॅल्यू दिलेली आहे. ठेवा व्हॅल्यूज. व्ही इज इक्वल टू ठीक आहे 6.81 इंटू बीची व्हॅल्यू 4.43 इंटू सीची व्हॅल्यू आहे 7.17. ठीक आहे. येस, इंटू 10 टू दी पॉवर मायनस 8 मायनस 8 मायनस 8 मायनस 24. काय होईल हे? क्यूबिक सेंटीमीटर. करेक्ट, ही व्हॅल्यू ॲज इट इज तिथे यूज करू शकता आता तुम्ही. पुढं काय म्हणलं आहे, इफ दी मोलार मास गिवन आहे एम 21.76 ग्रॅम पर मोल. डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय ओके व्ही इंटू काय कराल एन. ए क्यूबच्या ठिकाणी व्ही ठेवलं. सो झेड किती आहे 4 इंटू एम किती दिलेलं आहे 21.76. कराल कॅल्क्युलेशन आता पुढं तुम्ही. 6.81 इंटू 4.43 इंटू 7.17 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 24 इंटू वॉट 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. करेक्ट, करा कॅल्क्युलेशन, यू विल गेट आन्सर. समजलं हे वळण? नेक्स्ट बघूया. आता हा प्रॉब्लेम सेम वेने सॉल्व करू शकता तुम्ही. 81 काय म्हणले, दी ऑर्थोरोम्बिक. ठीक आहे ना? ओके, परत काय दिलेत, एज लेंथ ए बी सी वेगवेगळे आहेत. सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. मोलार मास गिवन आहे, डेन्सिटी गिवन आहे, नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट्स पर युनिट सेल युनिट इज असं म्हणलं आहे. नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट्स पर युनिट इज म्हणलं आहे, म्हणजे पर युनिट सेल थोडक्यात. करेक्ट, म्हणजे झेड फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. करू शकता ना? येस, सेम फॉर्म्युला यूज करायचा, फक्त व्ही जो आहे तो असा कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. येस, पुढे जाऊया. 82 बघा. द युनिट सेल of the metallic element of atomic mass 108 gram per mole and the density is the cubic with edge length for the structure of the crystal lattice is. बघा काय काय दिले तुम्हाला. ॲटॉमिक मास दिले म्हणजेच एमची व्हॅल्यू दिली एम. त्याच्यानंतर डेन्सिटी गिवन आहे, रो दिलेला आहे. त्याच्यानंतर ए दिलेला आहे. एने तर तुम्हाला नोनच आहे. मग काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, झेड फाइंड आउट करायचं आहे. झेडवरनं काय मिळेल तुम्हाला, ओके एस टाईप ऑफ स्ट्रक्चर मिळेल. अंडरस्टूड. 83 सिम्पल आहे तसा तो क्वेश्चन. करेक्ट. ओके, नेक्स्ट घ्या बघा ना. 83 प्रॉब्लेम नंबर 83. द नंबर ऑफ ॲटम्स इन 100 ग्रॅम ऑफ अन FCC क्रिस्टल विथ डेन्सिटी D. डेन्सिटी गिवन आहे. ठीक आहे, आणि एज लेंथ गिवन आहे. इज इक्वल टू असं म्हणलं आहे. करेक्ट. द नंबर ऑफ ॲटम्स
नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत कितीमध्ये 100 ग्रॅममध्ये. फॉर्म्युला दिला होता बघा ना तुम्हाला. काय फॉर्म्युला होतं? सी हिअर number of atoms, number of atoms, करेक्ट. खूप केअरफुली बघा किंवा पार्टिकल्स म्हणू शकताय. इन एक्स ग्रॅम मेटल. ठीक आहे ना. एक क्रिस्टल आहे, असू द्या, मेटल दिलेलं आपल्याला, इज इक्वल टू काय असतो सांगा बरं. फॉर्म्युला काय आहे? येस, x into s z divided by rho into a cube. हा फॉर्म्युला तुम्हाला गिवन आहे, करेक्ट ना. ठीक आहे. x म्हणजेच काय? मास, मास इन ग्रॅम. z काय आहे? नोन आहे तुम्हाला. नंबर ऑफ पार्टिकल्स, FCC आहे ना, FCC साठी किती पार्टिकल्स असणार आहेत? येस, 4. सो ठेवा इथं 100. ठीक आहे ना. येस, मास दिलेला 100 ग्रॅम इंटू 4 डिवायडेड बाय डेन्सिटी दिलेली आहे 10 इंटू एज लेंथ 100 पिकोमीटर दिलेली आहे. 100 इंटू काय कराल? 100 इंटू 10 टू दी पॉवर -10 क्यूब. करेक्ट. इज इक्वल टू 400. ठीक आहे ना. येस, एक कॅन्सल करून टाकूया आपण, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. 10 इंटू इथं 10 टू दी पॉवर 2 घेऊ शकताय, 10 टू दी पॉवर 2 टू दी पॉवर 3 इंटू 10 टू दी पॉवर -10 टू दी पॉवर 3 म्हणजे -30. करेक्ट. सो this 0 get cancelled. 40 divided by 10 to the power 6 into 10 to the power what? 30, -30. हे सबट्रॅक्ट करून टाका याच्यामधनं. काय होईल? 40 डिवायडेड बाय 10 टू दी पॉवर -24 इज इक्वल टू 40 इंटू 10 टू दी पॉवर 24 किंवा 4 इंटू 10 टू दी पॉवर 25. येते लक्षात हे? These are the number of particles present in this unit cell. कशामध्ये? 100 ग्रॅममध्ये प्रेझेंट आहे तेवढे पार्टिकल्स. समजलं हे? सो ऑप्शन इज व्हॉट? ए. क्लिअर आहे बघा ना. 84 बघा. प्रॉब्लेम नंबर 84. एलिमेंट X crystallizes in 12 coordination FCC lattice. On applying high temperature, it changes to 8 coordination BCC lattice. ठीक आहे. 12 coordination to 8 coordination नंबरमध्ये तो काय होतो? कन्वर्ट होतो. म्हणजेच FCCचं कन्वर्जन BCC मध्ये होतं अप्लाइंग टेम्परेचर ऑन इट. द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ क्रिस्टल लॅटाइस बिफोर अँड आफ्टर अप्लाइंग हाय टेम्परेचर विल बी. ठीक आहे. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? रेशो फाइंड आउट करायचं डेन्सिटीमध्ये. खूप सिंपल आहे, फक्त काय तुम्हाला व्हॅल्यूज ठेवत जायचं आहे. करेक्ट ना. डेन्सिटी फॉर FCC गिवन आहे. डेन्सिटी फॉर FCC. फॉर्म्युला काय सांगा बरं? येस, Z इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू वॉट? NA. बरोबर आहे का? Z इज इक्वल टू 4 असणार आहे आणि A ची व्हॅल्यू तुम्हाला नोन आहे या केसमध्ये. Z 4 आणि A ची व्हॅल्यू काय असणार आहे? A इज इक्वल टू 2√2R असणार आहे. करेक्ट ना. ठीक आहे. हे पुढे ठेवूया आपण. Z इज इक्वल टू वॉट? 4 आणि A इज इक्वल टू असणार आहे 2√2R. करेक्ट आहे का? ठीक आहे. ठेवू शकता तुम्ही व्हॅल्यूज. DBCC इज इक्वल टू डेन्सिटी Z इंटू वॉट? M डिवायडेड बाय A क्यूब इंटू इथं सुद्धा काय असणार आहे? NA. करेक्ट ना. ठीक आहे. इज इक्वल टू Z किती असेल इथं? सॉरी, असं घेऊया आपण. Z किती आहे? 2 आहे इथे ह्या केसमध्ये. आणि A काय असतो ह्या केसमध्ये? A इज इक्वल टू आपण पाहिलं होतं ऑलरेडी हे. A इज इक्वल टू 4R
डिवायडेड बाय √3. बरोबर ना, BCC साठी 4R डिवायडेड बाय √3 येतं. करेक्ट. येस, ह्या व्हॅल्यूज ठेवू शकता आता तुम्ही. ओके. येस, सो डेन्सिटी फॉर FCC डिवायडेड बाय डेन्सिटी फॉर BCC इज इक्वल टू Z डिवायडेड बाय ओके येस ZBCC ZFCC आहे हा आणि ZBCC. करेक्ट. इंटू इथं काय येईल आता ह्या दोन्हीला ओके डायरेक्ट केलं मी इथं. ओके, तुम्ही असं करू शकताय. ओके, बघा FCC साठी काय घेतलं आपण इथं, सपोज ठेवलं 4 इंटू M डिवायडेड बाय A क्यूब किती आहे इथं आता 2 इंटू √2 इंटू R होल क्यूब इंटू वॉट NA. आणि इथं काय असणार आहे 2 इंटू M डिवायडेड बाय A क्यूब दॅट इज 4R √3 होल क्यूब इंटू वॉट NA. बरोबर आहे ना, त्या व्हॅल्यूज इथं ठेवा. आता पुढे कॅल्क्युलेशन करता येईल ना तुम्हाला. येस, करता येईल. इझी आहे. FCC ची व्हॅल्यू ठेवायची इथं, BCC ची व्हॅल्यू ठेवायची आणि फक्त काय आहे कॅल्क्युलेशन आहे. ओके, त्याचा आन्सर येतं ऑप्शन D. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. A metal has a body centered cubic crystal structure. The density of metal, this one. Find the volume of unit cell. Density given आहे. बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर Z आहे. ॲटॉमिक मास नंबर आहे. ओके, आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. करू शकताय ना, इझी आहे. ओके, व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकताय तुम्ही, नो डाऊट. खूप इझी आहे. बरोबर आहे ना. ओके, येस, काय फाइंड आउट करायचं आहे, A क्यूब फाइंड आउट करायचं आहे. A क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे Z इंटू M डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू वॉट NA. ठीक आहे. 2 इंटू 50 मास दिलेला आहे ना. ओके, S50 दिलेला आहे. बॉडी सेंटर्ड म्हणजे 2 डिवायडेड बाय रो किती आहे, व्हॉट इज रो 5.96 इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. सो ऑप्शन इज वॉट ए. आलं लक्षात हे. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आता. Here, the age length of unit cell of a metal having molecular weight 75 gram per mole. Molecular weight given आहे. ठीक आहे, बघूया आपण. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय, विच क्रिस्टलायझेस इन क्युबिक लॅटाइस इफ द डेन्सिटी इज 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. द रेडियस ऑफ द मेटल ॲटम इन पिकोमीटर इज. ओके, आता मला सांगा एज लेंथ. ओके, ऑलरेडी काय म्हणलं, दी एज लेंथ ऑफ युनिट सेल ऑफ मेटल हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट. एज लेंथ गिवन आहे 5 एंगस्ट्रॉम युनिट. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करा म्हणलं आहे, द रेडियस ऑफ मेटल. आर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला टाईप ऑफ क्रिस्टल नोन असला पाहिजे. बरोबर आहे ना. ओके, मग टाईप ऑफ क्रिस्टल फाइंड आउट करण्यासाठी Z फाइंड आउट करा अगोदर. करेक्ट. 5 एंगस्ट्रॉम युनिट दिलेलं आहे. 5 एंगस्ट्रॉम युनिटचं कन्व्हर्जन ओके तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, सेंटीमीटरमध्ये. बघा A ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 एंगस्ट्रॉम युनिट. 5 इंटू 10 टू दी पॉवर -8 काय कराल, सेंटीमीटर. बरोबर आहे का. ठीक आहे ना. येस, पुढं मॉलिक्युलर मास गिवन आहे 75 ग्रॅम पर ओके मोल, ग्रॅम पर मोल. डेन्सिटी गिवन आहे 2 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि रेडियस विचारले. रेडियस फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला टाईप Z फाइंड आउट करावं लागेल. टाईप ऑफ क्रिस्टल फाइंड आउट करावं लागेल. टाईप ऑफ क्रिस्टल फाइंड आउट केलं तरच रेडियसचा फॉर्म्युला लिहू शकताय तुम्ही. करेक्ट ना. सो Z इज इक्वल टू काय लिहाल, डेन्सिटी इंटू A क्यूब इंटू NA डिवायडेड बाय वॉट M. करेक्ट आहे. ठीक आहे. डेन्सिटी काय आहे, डेन्सिटी इज 2 इंटू A क्यूब 5 इंटू 10 टू दी पॉवर -8 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 डिवायडेड बाय M किती आहे 75. करा कॅल्क्युलेशन. इट्स कॅल्क्युलेशन कम्स आउट टू बी
येस, त्याचा आन्सर येतं ॲप्रॉक्सिमेटली 2. म्हणजे काय झाला, BCC. बरोबर आहे ना. ओके, मग BCCसाठी R नोन आहे तुम्हाला. R इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4 इंटू A. बरोबर आहे ना. ओके, आता A जो आहे तो अँगस्ट्रॉम युनिटमध्ये दिलेला आहे आणि आन्सरमध्ये पिकोमीटर विचारले तुम्हाला. आन्सर काय, पिकोमीटर. ठीक आहे, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये फाइंड आउट करा अगोदर. 1.73 डिवायडेड बाय 4 इंटू ए किती आहे, 5 अँगस्ट्रॉम युनिट. हे अँगस्ट्रॉम युनिटमध्ये आहे. ठीक आहे. येस, इट्स आन्सर कम्स आउट टू बी एस 2.165 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे. आता हे नोन आहे तुम्हाला की बाबा 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 टू द पॉवर -8 सेंटीमीटर आहे. त्याला -10 करा तुम्ही. इट मीन्स 2.165 इंटू 10 टू द पॉवर -8 काय झाला, हा सेंटीमीटर झाला. म्हणजे 216.5 इंटू 10 टू द पॉवर -10 सेंटीमीटर घेऊ शकतो. ठीक आहे. कन्वर्ट करा पिकोमीटरमध्ये. 216.5 पिकोमीटर. दिस इज द आन्सर. ऑप्शन बी. आलं लक्षात. ठीक आहे. आता हे सगळे सिम्पल क्वेश्चन्स आहेत, तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे ना. ओके, आता हे रिमेनिंग जे आहेत 87 to 93 ते तुम्ही सॉल्व करायचे. आलं लक्षात हे. ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.